महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झाल्याने पोस्ट ऑफिस समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिलांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। दरम्यान नगर शहरात अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभागनिहाय राबवत आमदार संग्राम जगताप यांनी लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल महिलांनी आमदार जगताप यांचे आभार मानले। यावेळी लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य तथा माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते, प्रकाश भागानगरे, वरिष्ठ पोस्ट मास्तर अश्विनी फुलकर, स्मिता कुलांगे, साधना बोरुडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। राज्यात महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। तसेच दर महिन्याला प्रत्येकी 1,500 रुपये देण्याचे आश्वासन देत जुलै महिन्याचा पहिला आणि ऑगस्ट महिन्याचा दुसरा हप्ता रक्षाबंधनाला देण्याचा वादा केला होता। त्यानुसार सरकारने रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट दिले। लाडकी बहीण योजनेच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून या सर्वसामान्य महिलांना मोठा हातभार मिळाला आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वी लाडकी बहीण योजनेचे सरकारने घोषणा करत अर्ज प्रक्रिया राबवली। सुरुवातीला विविध कागदपत्रांमुळे महिलांनी बँक, सेतू केंद्र, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयासमोर रांगा लावल्या होत्या। दरम्यान जाचक अटी शिथिल करत सुलभ अर्ज प्रक्रिया राबवली। यामुळे महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला। नगरमध्ये महिलांच्या सोयीसाठी आमदार संग्राम जगताप यांचे संपर्क कार्यालय येथे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यात केंद्र सुरू केले। येथे महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत योजनेचे अर्ज दाखल केले। स्वतः आमदार जगताप यांनी महिलांचे अर्ज भरून घेतले। तसेच नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मार्फत प्रभागनिहाय अर्ज भरण्यासाठी महिलांना मदत केली। कागदपत्रे काढण्यासाठी देखील त्यांनी मदत केली। महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली। सुरुवातीला लाडकी बहीण योजनेची प्रक्रिया किचकट होती, परंतु आमदार संग्राम जगताप यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभागनिहाय महिलांना सहकार्य करत लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल केले। तसेच अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करून स्वतः आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील महिलांची अर्ज मोठ्या प्रमाणात भरले। सरकार आणि आमदार जगताप यांच्यामुळेच आम्हाला आमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा झाले आहेत। लाडकी बहीण योजनेची प्रक्रिया सुलभ करून अर्ज भरून घेतले, याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचे आभारी असल्याचं महिलांनी यावेळी सांगितलं। महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणून दर महिन्याला 1,500 रुपये देण्याचे जाहीर केलं, परंतु विरोधकांकडून निवडणुकीच्या तोंडावर योजना आणल्याचं सांगत पैसे मिळतील की नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर दौरा करत लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला पहिले 2 हप्ते मिळतील असं आश्वासन दिलं होतं। रक्षाबंधनाच्या अगोदरच महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेससह महायुती सरकारवरील महिलांचा विश्वास वाढला। नमस्कार, मी भावना साधू। आमच्या वार्डमध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांनी लाडकी बहीण योजना आणली। त्याचे फॉर्म त्यांनी आम्हाला त्याच्या प्रिंट काढून दिल्या आणि आमच्या एरियामध्ये सर्व महिलांचे फॉर्म अगदी त्यांनी जातीने लक्ष ठेवून भरून घेतले। यामुळे आज आमच्या महिलांच्या खात्यावर प्रत्येकीला 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले आहे। त्याचंच हे म्हणून आम्ही आज हा आनंद उत्सव साजरा करत आहोत। त्यामुळे आपल्या सरकारचे तसेच आमदारांचे खूप खूप आभार। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, अहमदनगर।